मित्रांनो, आपण आता आलेलो आहे वायनाडमध्ये। वायनाड हे एक केरळमधील हिल स्टेशन आहे। जसे की महाराष्ट्रातील आंबोली, तसेच हे केरळमधील वायनाड हे हिल स्टेशन आहे। काल आम्ही घाट चढून वरती आलो आणि इथल्या सह्याद्रीला इथं मलबार असे म्हणतात, हे नवीनच कळालं। तर वायनाड हे जिल्हा चहाच्या मळ्यांसाठी फेमस आहे। हे आपण बघताय इकडे सगळीकडे चहाचे मळे आहेत। चहा आणि कॉफीसाठी वायनाड हे प्रसिद्ध आहे। भारतातील पर्यटनासाठी प्रसिद्ध राज्यात केरळ राज्य हे पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे। येथे जोडप्यांव्यतिरिक्त कौटुंबिक सहलीसाठी देखील एक उत्तम ठिकाणे आहेत। त्यात वायनाडचे स्वतःचे आकर्षण आहे। हे केरळमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। वायनाडमध्ये वर्षभर वातावरण अतिशय आनंदी असल्याने येथे पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे आहे। जवळच बेंगलोर, म्हैसूर, चेन्नई आणि कोची सारखे ठिकाणे आहेत। वायनाड हा शब्द वायल आणि नाडू या दोन मल्याळम शब्दांमधून आलेला आहे। याचा अर्थ भात शेती आणि देशाची जमीन असा होतो। हा प्रदेश भात शेती म्हणून ओळखला जातो, त्यामुळे वायल नाडू असे नाव पडले आणि ते वायनाडमध्ये बदलले। येथे 12 नद्या वाहतात, तसेच हवामान देखील अनुकूल असल्याने वायनाड वर्षभर हिरवळ असते। केरळ राज्याला विस्तृत समुद्र किनारपट्टी आहे, मात्र वायनाड यापासून दूर आहे। तसेच वायनाडविषयी आणखी एक मनोरंजन सत्य म्हणजे हे ठिकाण अद्याप रेल्वेने जोडलेले गेलेले नाही। याचं कारण म्हणजे वायनाडचे संपूर्ण भूभाग हा वनक्षेत्र आहे। हे वन्यजीवांसाठी आहे। सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन येथून कोझिकोड येथे 110 किलोमीटर अंतरावर आहे। वायनाडमध्ये सुंदर दऱ्या, धबधबे, तलाव आणि जंगलासोबतच अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल। वायनाडमध्ये अनेक सुंदर धबधबे आहेत। तसेच ज्यांना वन्यजीवांवर प्रेम आहे ते मुत्तुंगा अभयारण्याला भेट देऊ शकता। तसेच येथे चंदनथोड येथे पाईन वन आहेत। चेंब्रा शिखर, एडक्कल लेणी, बाणासूर सागर धरण, लक्कोडी व्ह्यू पॉईंट, निलिमाला न्यू पॉईंट, उकिडे तलाव हे निळ्या कमळासाठी प्रसिद्ध आहे। असे अनेक ठिकाण तुम्ही पाहू शकता। याशिवाय वायनाडमधील कुर्वा बेटालाही तुम्ही भेट देऊ शकता, जे की काबिनी नदीच्या मध्यभागी वसलेले आहे। वायनाडमधील अशी अनेक अद्भुत ठिकाणे मनात साठवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला, तो म्हणजे उटीचा। तामिळनाडू राज्यात प्रवेश करून पुढचा भाग पाहूयात आपण उटीचा। तोपर्यंत नमस्कार।